समान, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. राघोजी बांगरेंचा, विजय असो, तंट्या मामाचा, विजय असो, बिरसा मुंडाचा, विजय असो, महर्षी वाल्मिकीचा. विजय असो. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. जातीचे दाखले, मिळालेच पाहिजे, जातीचे दाखले. मिळालेच पाहिजे. हर हर महादेव. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी मांडतोय. आज आम्ही मंगळवेढा तालुक्यातील सर्व आदिवासी महादेव कोळी बांधव प्रांताधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. तसेच आम्ही तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन यांना आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. आज शासनाकडून आम्ही आदिवासी असताना जाणून बुजून आमचे प्रस्ताव डावलण्याचं काम केलं जातं. आज अशी परिस्थिती झाली, पंढरपूर तालुक्यामध्ये, पंढरपूर शहरामध्ये सर्टिफिकेट मिळतंय, पण तिथनं काही अंतरावर एक 20 किलोमीटर मंगळवेढा तालुका आहे. त्या मंगळवेढा तालुक्यामध्ये महादेव कोळीचं सर्टिफिकेट मिळत नाही. मग असा प्रश्न पडतोय, पंढरपूर वेगळा आहे का, पंढरपूरचा देश वेगळा आहे आणि मंगळवेढाचा देश वेगळा आहे का, असा पण प्रश्न आम्हाला पडतोय. म्हणून आम्ही आता लोकशाही मार्गाने त्या जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिले, प्रांताधिकारी पंढरपूरला पण दिले आणि जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये आम्ही निवेदन दिले. आता आम्ही ह्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला विनंती केली, या 8 दिवसाच्या आत आमच्या महादेव कोळी समाजाला तुम्ही न्याय द्या. आमचे जातीचे दाखले काढण्याचे जे काय अर्ज आहेत ते स्वीकारा आणि 8 दिवसात आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्या. आम्हाला 8 दिवसाच्या आत निर्णय न दिल्यास आम्हाला जेल भरो करावं लागल, उपोषण करावं लागल, रास्ता रोको करावं लागल आणि वेळ प्रसंगी आम्हाला अर्धनग्न आंदोलन करावं लागल. आणि तसं न झाल्यास जी आता पंढरपूरला डेप्युटी सीएम येणार आहेत, त्या डेप्युटी सीएमचा जो दौरा आहे, जी विठ्ठलाची महापूजा आहे, ते रोखण्याचं काम सुद्धा आम्ही आदिवासी बांधव करणार.